नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे. तर आज पोहे आणि गाजराचा हलवा असा बेत होता. तर सगळ्यात पहिले आपण पोहे जे आहेत ते स्वच्छ करून घेतलेत चाळून. त्यानंतर दगडी पोहे आपण वापरतो कारण कागदी पोहे एकदम मऊसर होतात, ती चिकटसारखे. त्याच्यानंतर त्यासाठीच आपण कागदी पोहे दगडी पोहे असं वापरतो. त्यानंतर छान चाळून हे स्वच्छ पाण्याने खळखळून धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडे पाणी झिरपून जाऊ देण्यासाठी बाजूला ठेवतो आहे. त्यानंतर आपण कांदे, बटाटे, मिरची, कढीपत्ता तसेच हे सगळं साहित्य चिरून घेतलं आहे आणि याच्यासोबतच थोडं एक टमाटर ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण फोडणी घालून हे सगळं साहित्य छान शिजेपर्यंत परतून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे तेल घातले, फोडणी घातली आहे. त्यात फोडणी याच्यामध्ये जिरे मोहरीची घालून झाल्यानंतर आपण याच्यात मिरचीचे तुकडे तसंच मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता हे ॲड करतो आहे. तत्पूर्वी आपण पोह्यांमध्ये खालीच तिखट, मीठ, हळद हे मिक्स करून घेतले कारण वरती मिक्स करून घेण्याअगोदर इथेच खाली तयारी करून घेतलेली चांगली असते. त्यानंतर वरती आपण फोडणी घालून सगळं साहित्य वाफवून घेतो आहे. मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, त्यानंतर कांदा परतून घेतो आहे. त्यानंतर बटाटे आणि टमाटे टाकून छान वाफ येऊ देणार आहोत. छानपैकी परतून घेतलं आहे आपण साहित्य आणि हे अशा प्रकारचे पोहे घरात खूप आवडतात. तर मागे आपण केलेले पोहे त्यासोबत रस्सा पण केला होता, पण आज आपण हे बटाटे टमाटे घालून पोहे बनवत आहोत. तर अशा प्रकारे छान एकजीव करून घेतले आणि त्याला वाफ येऊ द्यायला आपण ठेवणार आहोत, जेणेकरून जो बटाटा आहे जो थोडा मोठ्या मोठ्या फोडी आपण चिरल्या तो छान शिजून येईल. त्यानंतर टमाटे ॲड करून त्यामध्ये आपण हळद, तिखट, या मसाल्यापुरतंच हळद, तिखट, मीठ आपण घालतो आहे कारण आपण पोह्यामध्ये अगोदर घालून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण मिक्स करून हे पोहे त्यात ॲड करणार आहोत, जे आपण साहित्य शिजवले त्याच्यामध्ये. अशा प्रकारे ॲड करून छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एकजीव करून वाफ घेणार आहोत आणि वाफ घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक अशी कोथिंबीर चिरून ॲड करणार आहोत. तर बघू शकता आपल्या अशा प्रकारे पोहे छान शिजलेले आहेत, वाफ आलेली आहे. त्यानंतर यावर आपण कोथिंबीर भुरभुरली आहे आणि अशा प्रकारे बटाटे घालून आपण पोहे छान करू शकतो. नेहमीच एकाच पद्धतीने करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने पोहे हा घरात खूप आवडता विषय. नाश्त्यासाठी पोहे म्हणजे एकदमच आनंदाचा विषय असतो. तर त्याच प्रकारे पोहे आपण करून हे करू शकतो. तर त्याच्याऐवजी आपण अशा प्रकारेही पोहे करून सर्व करू शकतो. तर छान आपले पोहे तयार झालेत. त्यानंतर सर्व केलेत गाजरचा हलवा आणि पोहे. आवडल्यास एन्जॉय.